अध्यक्ष महोदय, आजच्या अंदाजे 3.5 वर्षापूर्वी आम्हाला ज्या वेळेस सुरतला नेण्यात आलं होतं त्यावेळेस नगरविकास मंत्र्यांनी त्यावेळेस 11-3 एप्रिलला माझ्या मतदारसंघातल्या म्हणा आणि या महाराष्ट्रातल्या अनेक विभागातल्या प्रशासकीय मान्यता प्रमा काढल्या होत्या। तशीच एक प्रमा माझ्या मतदारसंघातली 11/3/2022ला नगरविकास मंत्र्यांनी काढली होती आणि त्यानंतर प्रमा काढल्यानंतर 23/5/2022ला अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी नगरविकास मंत्र्यांना एक प्रस्ताव पाठवला की आपण जे कामं प्रस्तावित केले, शासन स्तरावरून मंजूर केलेले कामं हे ग्रामपंचायत हद्दीतले आहेत आणि सदर कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात यावी किंवा कसे, तसेच नगरविकास विभागाचा निधी ग्रामीण क्षेत्रामध्ये उपयोगात आणा किंवा कसे ह्याबाबत मार्गदर्शन जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास मंत्र्यांना मागितले। अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकाऱ्यांचं नगरविकास मंत्र्यांना मार्गदर्शन मागितल्यानंतर नगरविकासचं 17 मार्च 2021ला नगरविकासचं मार्गदर्शन झालं। मार्गदर्शनाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की कामाची जागा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्याच्या अटीवर शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे त्यावेळेस शासनाने अध्यक्ष महोदय मान्यता सुद्धा दिली। नंतर सरकार कोसळलं आणि आम्ही सुरतवरून मी परत आलो। जे आमदार यांच्यासोबत गेले नाहीत त्या सर्व आमदाराच्या कामाला स्थगिती देण्यात आली। मग ते नगरविकासचे कामं असू द्या का विविध विभागाचे असू द्या, मग आमच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर अनेक लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयानं ते काम करण्याचे आदेश सुद्धा दिले। मग कामाला सुरुवात झाली, कामाचे आदेश दिले। नंतर एका व्यक्तींनी नगरविकास मंत्र्याकडे पुन्हा तक्रार दिली। त्या तक्रारीमध्ये असे सांगितलं होतं की ही कामं ग्रामपंचायत हद्दीत असल्यामुळे निधी वितरित करण्यात येऊ नये। त्याच्यात नगरविकास मंत्र्यांनी असं लिहिलं की निधी वितरित करण्यात येऊ नये, याला स्थगिती आम्ही देत आहोत आणि ज्यांनी हे कामाला प्रस्ताव दिला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, मला सांगा, नगरविकास मंत्र्यांनी म्हटलं ग्रामपंचायत हद्दीत कामं असतील तर करण्यास म्हणणं काही अडचण नाही। नगरविकास मंत्र्यांनी म्हटल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमा काढल्या, कामाला सुरुवात झाली, काम झालं। मग कारवाई तरी कोणावर करायची? मग नगरविकासच्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची का ग्रामपंचायत विकासाची मान्यता दिली म्हणून? मग जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करायची का की जिल्हाधिकाऱ्यानं ग्रामपंचायत हद्दीत कामं करण्यास परमिशन दिली म्हणून? मग विनाकारण याचे कामं झाले, संपूर्ण कामं झाले। अद्यापर्यंत सुद्धा नगरविकास मंत्र्याच्या एका पत्रामुळे त्या कंत्राटदाराला अद्यापर्यंत पैसे मिळाले नाही। म्हणून माझी आपणास विनंती आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपली दखल घेण्यात आली पाहिजे। अध्यक्ष महोदय, काल सभागृहामध्ये आमचे शंभूराज देसाई साहेबांचं मंत्री महोदयाचं भाषण मी बघितलं। त्यांच्यावर कशा पद्धतीनं साताऱ्याला पोलिसांनी अत्याचार केला, अन्याय केला, कशा पद्धतीनं त्यांचं जे संभाषण ऐकत असताना 4 पोलीस ह्या दंडाला म्हणजे एका आरोपीसारखी स्थिती आमच्या मंत्री महोदयाची त्या ठिकाणी झाली। मला त्यांच्यावरून माझा सुरतचा सुद्धा किस्सा आठवते। कारण की बरं झालं महाराष्ट्र पोलिसांनी आमचे मंत्री महोदय नशे में धुन नाही ते असं काही म्हटलं नाही। यासाठी मी सांगतो, ज्यावेळेस मी सुरतला होतो, सुरतला त्यावेळेस गुजरातच्या पोलिसांनी महाराष्ट्र के आमदार नितीन देशमुख नशे में धुन था इसलिए हमने उठा के ले गए। रातचा 3:30चा दरम्यानचा टाइम होता अध्यक्ष महोदय। त्यावेळेस मी रस्त्याने सुसाट चालत होतो आणि गुजरातचे पोलीस 100-150 पोलीस माझ्या मागे येत होते। मंत्री महोदय तर महाराष्ट्रामध्ये होते, ज्या मातीत जन्माला आले त्या महाराष्ट्रातले होते, त्या महाराष्ट्रातले पोलीस होते। पण ज्या ठिकाणी मला सुरतला नेण्यात आलं होतं त्या ठिकाणी गुजरातचे पोलीस होते। 3:30चा टाइम होता। सकाळी 100 पोलिसांनी मला उचललं, एखाद्या आरोप्यासारखं का एखादी डेड बॉडी अशी उचलतात अशा पद्धतीनं मला उचललं
आणि हॉस्पिटलमध्ये नेलं आणि जबरीनं मला माझ्या 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 दंडामध्ये जबरीनं इंजेक्शन टोचले आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली, आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा गिर गया. ही बातमी अध्यक्ष महोदय पेपरला आलं होतं. अध्यक्ष महोदय सारा महाराष्ट्राने बघितलं. अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं, आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा आ गया. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय ज्या पेपरला ज्या टीव्हीला जी बातमी आली, त्या टीव्हीवर जी बातमी आली की आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा द्या, माझ्या कुटुंबाचं काय झालं अध्यक्ष महोदय, माझ्या परिवाराचं काय झालं अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीनं टीव्हीवर बातमी येत असताना अध्यक्ष महोदय त्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय झाला सुरतमध्ये. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. एक मिनिट अध्यक्ष शंभूराजे